नमस्कार. मी संजय पाटील. तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या निसर्ग संपन्न गोशाळेमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. 2020 साधारणतः 20 ते 22 जून महिना होता आणि 20 ते 22 तारखेला ह्या ठिकाणी गोमाता आल्या. बरं, गोमाता ज्या आल्या त्यांचा जो प्रवास आहे तो प्रवास खूप वेगळ्या पद्धतीने आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की एखाद्याने विचार केला आणि 4 गायी आणल्या आणि त्या 4 गायींचं जोपासना किंवा संगोपन सुरू केलं आणि नंतर मग त्याला त्याची अनुभूती यायला लागली, असं होत नाही. तुमच्याकडे गोसेवा करण्यासाठी श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद आणि त्यांची इच्छा असेल तरच ही गोष्ट घडते. कारण लोक गल्लत करतात. गोपालन आणि गोसेवा ह्याच्यामध्ये गल्लत करतात. गोपालन म्हणजे काय? 4-8 गायी आणायच्या, दुभत्या वासरे असलेल्या, आणि त्यांचं दररोज सकाळ संध्याकाळ 2, 4, 5, 7 लिटर जे काय ते दूध काढायचं, मग ते दूध विकायचं किंवा त्याचं तूप लोणी करायचं आणि त्या माध्यमातून गोवंश जो आहे तो वाढवायचा. ह्याला म्हणतात गोपालन. आणि ते गोपालन गरजेचं आहे, कारण भारतामध्ये गोवंशाच्या गायी वाढणं गरजेचं आहे. त्यामुळे ते एक चांगलं काम करतात, पण त्याला गोपालन म्हणतात. गोसेवा काय? गोसेवा म्हणजे गायीला फक्त सांभाळायचं, तिची सेवा करायची, तिला खाऊ पिऊ घालायचं आणि त्या माध्यमातून तिच्याकडनं कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता फक्त तिचं संगोपन करायचं आणि गोवंश वाढवायचा. ह्याला म्हणतात गोसेवा. म्हणजे तिच्याकडनं कुठलीच अपेक्षा नाही. आजकाल लोक गोसेवेच्या माध्यमातून खूप लोकांना आवाहन करतात पैशासाठी, कारण गोसेवा करत असताना लाखो रुपयाचा खर्च येतो आणि प्रत्येकाला तो जमेलच असं नाही. म्हणून लोक गोसेवा करण्यासाठी इतर लोकांना आवाहन करतात. 5 वर्ष झाले मी अजून कुठल्याही पद्धतीने कोणालाही आवाहन केलं नाही की बाबा मी गोसेवा करतोय, मला पैसे द्या म्हणून. 2000 पासून 2020 पासून 2025 5 वर्ष झाले. जुलैचा अखेरचा महिना चालू आहे, 25 तारीख आहे. आणि मागच्या वर्षी जो आमच्याकडे एक पिल्लू जन्माला आला त्याचा काल वाढदिवस होता. एक दिवस मला लेट यायला लागला. खरं तर त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी खास आलो. तो आज येईल, मी तुम्हाला थोडंसं दाखवेन त्याचा व्हिडिओ. म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की 2025मध्ये आषाढ पौर्णिमेला आमच्याकडे वासरू जन्माला आला. अर्थात आता 15 दिवस झालेच, कालची अमावस्या पकडली तर. आणि मागच्या वर्षी 2024च्या आषाढ अमावस्येला आमच्या ह्या गोशाळेमध्ये एक वासरू जन्माला आलं. जर 2024ची जर तुम्ही आषाढ अमावस्या पाहिली तर ती शनिवारी येते. शनिवारी साधारणतः 3:45 ते 4च्या दरम्यान आषाढ अमावस्याला सुरुवात होते आणि साधारणतः 7च्या आसपास आमच्या ह्या गोशाळेमध्ये एक वासरू जन्माला येतात. आणि काल आषाढ अमावस्या होते. आज 1 वर्ष झालं बरोबर त्याला. आज 25 तारीख आहे आणि आज श्रावणातला पहिला दिवस आहे. खरं तर काल यायचं होतं, पण काही कामानिमित्त नाही जमलं, म्हणून आज आलो त्याचा एक वाढदिवस साजरा करायला. खास मी आज त्याचं चित्र तुम्हाला दाखवणार आहे. बरोबर 1 वर्ष झाला. निसर्ग संपन्न गोशाळेमध्ये जी बालकं जन्माला आलेली आहेत, ती सगळीच्या सगळी जी बालकं जी जन्माला आलेली आहेत ती विशिष्ट मुहूर्तावर जन्माला आलेली आहेत.
आता तुमच्या लक्षात आलं की गोमाता यायला लागलेले आहेत आणि गोमाता यायला लागल्यानंतरची व्यालेली गोमाती कशी दिवसभर मी तुम्हाला दाखवतो. दिवसभर ते काय असतात, चरायला जातात आणि जसं ते चरून येतात ती गोमाता आपल्या बछड्याला बघा कशी बछड्याला दूध द्यायला गेलेले आणि बछडेसुद्धा तिथे दूध प्यायला गेलेले आहेत. बघा थोडंसं लांब आहे पण दिसायला हरकत नाही. हे बघा आले. ओके, आल्यापासून त्यांना धुरी पण आपण देतो. बघा हे आलेले आहेत आणि हे 2 बछडे मस्तपैकी ते बघा दूध प्यायला लागलेले आहेत. हा जो आनंद आहे ना, हा आनंद कुठल्याही मॉलमध्ये तुम्हाला मिळणार नाही. बछडे मस्तपैकी दूध पितात. दिवसभर गाय ही चरायला गेलेली असते आणि चरून येताना धावत ती पण धावत आली. तुम्ही आता थोडंसं मी बोलत होता त्यामुळे मला करता नाही आलं, पण ती पण धावत आली. जशी ती धावत आली तसे बछडे पण धावत गेले आणि ते आता मस्तपैकी आता तुमच्या लक्षात आहे दोघांच्या आई वेगळे आहेत, पण ही जी एक आई दोघांना पाचते मस्तपैकी. अशा पद्धतीने त्यांचं दोघांचं हे चालू आहे, दूध पिणं चालू आहे. बघा अतिशय मस्त वेगळे. आता हा जो आनंद आहे ना, हा आनंद मॉलमध्ये मिळेलच असा नाही. आता मी थोडासा असं वाचतो, म्हणजे आता गोमाता यायला लागलेल्या आहेत आपल्याला दिसतील त्या सगळ्या. मॉलमध्ये मिळेलच असा नाही आणि म्हणून आठवड्यातून एकदा 5 वर्ष झाले दर आठवड्यातून एकदा, कधी शनिवार, कधी रविवार, कधी शुक्रवार या गोशाळेमध्ये येतो आणि ह्या गोशाळेला साक्षात स्वामी समर्थांचा आणि दत्तगुरूंचा आशीर्वाद लाभलेला आहे. जसं मगाशी सांगितलं, इथला प्रत्येक बालक जो आहे, प्रत्येक वासरू जे आहे ते विशिष्ट मुहूर्तावर जन्माला आलेलं आहे. ते कधी पण जन्माला नाही आलं. मी एक तुम्हाला गोष्ट सांगितली, तुम्हाला लक्षात आलं अरे बाबा असं कसं होऊ शकतं. इन मोजून 5 ते 7 गायी आहेत एक, आणि त्याच्यातून जनरेशन होत आता ती जवळजवळ 20 वर गेलेली आहे आणि 5 ते 7 गायींमधून जे जन्माला येतात. आता बघा मागच्या वर्षी जन्माला आलं, बरोबर 1 वर्षाने दुसरा जन्माला आला. कधी 6 महिन्यांनी कोणी जन्माला येतं, कोणी वर्षभराने जन्माला येतं. आता जसं त्यांचं सिस्टीम आहे त्या पद्धतीने. पण ही गोशाळा जी आहे ही साक्षात दत्तगुरूंची आहे. 5 वर्ष झालं मी इथं काम करतो. काम करताना जो दैवी अनुभव आला, दैवी अनुभव पहिला असं की जन्माला येणारं बाळ विशिष्ट मुहूर्तावर येणार. आता लोक माझा व्हिडिओ बघताना असं लक्षात की बघतील की अरे हिथं गोशाळा आहे, ही गोशाळाला दैवी अनुभव आलेला आहे किंवा साक्षात स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे, म्हणजे या संजयला आता कुठल्या गोष्टीची कमतरता नाही. मग संजयने असं का नाव दिलं संघर्ष, म्हणजे आजसुद्धा संजय संघर्ष करत होता. तो हो यस, आजसुद्धा संजय संघर्ष करतो. एखाद्या माणसाला दैवी अनुभव आले म्हणजे तो करोडपती होतो असं नाही, किंवा दैवी अनुभव आलेल्या माणसाला करोड रुपये त्याच्याकडे येतात असं नाही. आपण प्रत्येक गोष्ट काय करतो माहिती आहे का, आपण प्रत्येक गोष्ट ही पैशाने मोजतो. त्यामुळे अनेक वेळा जेव्हा मी म्हणतो एका साईडला मी म्हणतो संघर्ष आणि दुसऱ्या साईडला मी म्हणतो रे दैवी अनुभव, हे कसं मॅच आहे? हेच मॅच आहे प्रत्येक माणसाला. अहो रामांना वनवास झालेला आहे, कृष्णांना एवढा त्रास झालेला आहे. त्या त्रासातून, त्या संघर्षातून ते उभे राहिलेले. त्यामुळे ही जरी गोशाळा, ह्या गोशाळ्यात जरी साक्षात स्वामी समर्थांचा आशीर्वाद असला तरी संघर्ष हा करावा लागतो ना. दैवी अनुभव आहे याचा अर्थ वरतून कोणी पैसे देत नाही, मेहनत करावी लागते. आणि ती मेहनत चालू आहे आणि आजसुद्धा तो संघर्ष चालू आहे. आणि आजसुद्धा स्वामी समर्थांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. 2020 पासून 2025 पर्यंत कोरोनाचा काळ होता ना, तो कोरोनाच्या काळामध्ये ऑलमोस्ट 20 ते 25 दिवस मी घरी असेल. 20 ते 25 दिवस मी घरी असेल. आणि त्याच्यानंतर एका दिवशी माझ्याकडे ह्या फार्म हाऊसचं जे मॅनेजमेंट करतात ती व्यक्ती माझ्याकडे आली. लहू नाव आहे त्याचं. ती माझ्याकडे आली घरी मला भेटायला आणि आणताना त्यांनी
केळीचा एक घड आणला. 2020 तोपर्यंत गोशाळेचं काहीही प्लॅनिंग नव्हतं. गोशाळेचं सेवा करेन, गोशाळा उभा करेन असं काहीच प्लॅनिंग नव्हतं. त्याने असं घड आणून गेला. 20-25 दिवस झाले असतील, तेवढाच फक्त घरी होतो मी. म्हणलं काय रे हे घड आणलं, कुठून आणलं? तो अरे आपल्या शेतावरून आणला. तर ते फार्म हाऊस आहे, 4 एकरमध्ये वसलेले हे फार्म हाऊस आहे. म्हटलं तू जातो? म्हटलं हो, शेतावर जातो. म्हटलं मला पण हे वाटलं अरे हा जातो मी का नाही. म्हटलं घरी बसून काय कर. मग त्यापासून ह्या ठिकाणी शेतावर यायला सुरुवात केली. ही गोष्ट आहे 2020च्या एप्रिलच्या एंडची. कारण मार्च 22मध्ये कोरोना चालू झाला. हळूहळू करता 15-20 दिवस 25 दिवस मी घरी थांबलो आणि एप्रिल एंडला मी ह्या ठिकाणी यायला सुरुवात केली. अक्षरशः एकटा यायचो इथे. सगळं सुनसान कसं येत होते ते मला माहिती. आणि 2 दिवस इथे राहायचो, पुन्हा घरी जायचो, 1 दिवस थांबायचो घरी, पुन्हा 2 दिवस. कारण कामधंदाच नव्हता ना, घरी बसून करायचं काय. 2 दिवस इथे, 1 दिवस तिथे घरी, परत 2 दिवस इथे यायचं, राहायचं. कारण राहायची व्यवस्था आहे इथे त्याची. अशा पद्धतीने मी कोरोनाचे दिवस इथे काढलेले आहेत. मार्च महिना एंड, एप्रिल, मे, जूनमध्ये गाई आल्या एंडला 22मध्ये. जून झाला, जुलै झाला, ऑगस्ट झाला. 6 महिने नॉनस्टॉप इथे काम करत होतो. कामधंदा नाही. बँक बॅलन्स कमी करता ऑलमोस्ट झिरोवर आलं होतं. अर्थात काही गोष्टी थोडंसं तुटक होतील. त्याचं कारण 2025मध्ये मी बसलोय आता, तुम्हाला अनुभव सांगतोय, आणि 2025चा अनुभव सांगतो. 5 वर्ष गेले. त्या 5 वर्षामध्ये एक अनुभव आले. त्याला थोडा लिंकअप करायला वेळ जाईल म्हणून थोडंसं तुटक होईल, पण हरकत नाही. अनुभव असतात. आणि बँक बॅलन्स झिरो. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कोरोनामध्ये सगळे अपतेष्ट, बऱ्याच लोकांचे अपतेष्ट, कोणाची आई, कोणाचे वडील, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, नवरा, बायको, कोण ना कोणतरी जात होतं. मी सुद्धा इथे येत असताना कोणाचा फोन आला की मला घाबरायला व्हायचं. कशासाठी कोणी फोन केला? एक तर 2 गोष्टींसाठी फोन करायचा. नंबर 1, कोणतरी गेला आणि मी ते एकटा. ठीक आहे, शेत सांभाळायला जे इथली स्थानिक माणसं आहेत ती इथे राहतात, तो भाग आहे बघा. किंवा दुसरं, काय रे कुठे आहेस तू? कोरोनाचा काळ चालू आहे, तिकडे काय करतो? घरी थांबायला पाहिजे होतं, घरी का नाही थांबत? प्रत्येक वेळ फोन आला की पहिला यायचं, कोण गेलाय ह्याची माहिती मिळते का आपल्याला ओरडा मिळतो. आणि प्लस इथे संघर्ष चालू आहे कोरोनामध्ये. बँक बॅलन्स झिरो. ऑगस्ट सप्टेंबर यायला लागला. ऑलमोस्ट बँक बॅलन्स झिरोच्या लेवलवर यायला लागला. पूर्ण फ्रस्ट्रेशन. पैसे नाही, पण गोसेवा करायची आहे, शेड उभा करायची आहे, त्यांना खाणं द्यायचं आहे, माणसांचा पगार द्यायचा आहे, आणि इन्कम काही नाही. तरीसुद्धा अशा मनस्थितीमध्ये सुद्धा आम्ही दर आठवड्याला, जसं मगाशी सांगितलं त्यानुसार, 2 दिवस गोशाळा, 1 दिवस ठाणा, पुन्हा 2 दिवस गोशाळा, 1 दिवस ठाणा, असं दिवस काढले. बँक बॅलन्स अक्षरशः झिरो आणि अक्षरशः तळ गाठला. आणि एका दिवशी मला फोन आला, सकाळी फोन आला की असं झालं, तुझे भाऊजी गेले. सख्खे भाऊजी, विचार करा, सख्खे भाऊजी म्हणजे बहीण, बहिणीचा नवरा, सख्खं नातं. आणि त्या मनस्थितीमध्ये, ज्या कंडिशनमध्ये होत्या त्या कंडिशनमध्ये गाडी काढली आणि मी ठाण्याला गेलो. 12 दिवस जो काय विधी असतो तो केला. 12 दिवस शांतपणे घरी होतो. 2 दिवस थांबलो. सगळं जे जळमटं होतात ती सगळी बाजूला सारली, गाडी काढली. त्याच दुःखी अवस्थेमध्ये
गोसेवेमध्ये, गोशाळेमध्ये आली. ही गोष्ट आहे ऑगस्ट महिन्याची, मागची 2020ची. भाऊजी वारले, तसे बरेच सख्खे माणसं गेली, त्याच्यातला एक सख्खा माणूस गेला, माझे सख्खे भाऊजी. तुम्ही विचार करा, आजूबाजूचं वातावरण पूर्ण निगेटिव्ह आहे. कामधंदा काही नाही. मी एकटा इथे बसलो, आई बायको ठाण्याच्या घरी, आणि मी इथं गोसेवा करतो. जसं मी तुम्हाला सांगितलं, जूनच्या अगोदरचा इतिहास वेगळा आहे आणि जूनच्या नंतर गायी आल्या. जूनच्या 22मध्ये गायी आल्या, पण मे महिना, अख्खा मे महिना, अख्खा जून महिना मी काय करत होतं हे तुम्हाला मी सांगेन पुढच्या याच्यामध्ये. आणि मग त्यामध्ये सांगेन गायी आल्या कशा, गोमाता आल्या कशा इथे. आणि सप्टेंबरचा महिना उजाडला, पुन्हा काम करत होतं, ये जा चालू होते. आणि गाडी चालू असताना मला फोन आला. एक फोन झाला, कारण गाडी चालू होती, मला घेता नाही आला. परत थोड्या दुसरा फोन आला, म्हणून गाडी बाजूला घेतली. आणि मग समोरच्याने मला सांगितलं, एका क्लायंटचा मला फोन होता की संजय तू कधी फ्री आहेस. मग त्याचं माझं बोलणं, म्हटलं काय झालं सर, काय करायचं आहे. तो बोलला, अरे अमुक अमुक आहे, तुला एका मंत्र्याच्या घरी विजिटला जायचं आहे. 2025मध्ये मी आहे. 2020चा मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हा कालावधी तुम्ही आठवून बघा फक्त. आणि माझा जो जॉब आहे ना, माझा जॉब वास्तुतज्ञाचा, मला घरीच जावं लागतं. मी असं ऑनलाईन मार्गदर्शन करू शकत नाही, करता येत नाही, कारण आम्ही वास्तुतज्ञ, आम्ही वास्तू जाऊन बघतो आणि मग तुम्हाला मार्गदर्शन करतो. आणि कोरोना असल्यामुळे हे काहीच करू शकत नाही. अनेक ज्योतिषी किंवा स्पिरिच्युअल करणारे होते, त्यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केलं लोकांना, आणि त्यातून जे काय 2 पैसे कमवायचे ते कमवले. मला नाही करता आलं तसं. आणि मग गोसेवा करता करता मगाशी सांगितलं, बँक बॅलन्स 0च्या लेवलवर आला. आणि सप्टेंबरच्या एंडिंगला मला फोन आला क्लायंटचा. मी गाडी चालवत होतो, आणि मग त्यांनी सांगितलं की संजय आपल्याला एका मंत्र्याच्या घरी व्हिजिटला जायचं आहे. मी स्तब्ध होतो. गोशाळेतच चालत, कारण दुसरं कामच नव्हतं. तर आवाज आला, सगळ्या गायी यायला, गोमाताचं बोलता बोलता हा व्हिडिओ मी थांबवतो. विचार करा, मी कोणाकडे काम मागायला गेलो नाही. माझा राजकारणाशी काही संबंध नाही. मी वेल नोन असा वास्तुतज्ञ नाही. मी मोठा कुठलं तरी माझं चॅनल आहे, माझा पेपर आहे, त्याच्यावर मी ॲड देतो, काही नाही. आणि कोरोनामध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थिती होती, आणि त्या परिस्थितीमध्ये समोरून कॉल आला मला एका क्लायंटचा, कारण त्याच्या ओळखीचे ते मंत्री होते. अक्षरशः 3 मंत्र्यांची कामं केली वास्तूची. सप्टेंबरमध्ये भेट झाली, ऑक्टोबरमध्ये थोडंसं चर्चा वगैरे झाली, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 4 महिने मी नॉनस्टॉप काम करत होतो. अक्षरशः 0वर गेलेला बँक बॅलन्स हा काही लाखांवर येऊन पोचला फक्त 4 महिन्यात. लोकांना कामं नव्हतं म्हणून लोक रडत होती, आणि कोरोना असल्यामुळे ऑफिस बंद, सगळं बंद. मला एकट्याला काम करायला लागलं होतं, आणि माझ्याने काम होत नाही. 12 1 वाजेपर्यंत काम करत होतो, आणि सकाळी 8-9ला निघायचं होतं. लोकांकडे काम नव्हते म्हणून लोक रडत होते, आणि माझ्याने एकट्याने काम होत नव्हतं म्हणून मी रडत होतो. संघर्ष आजसुद्धा चालू आहे, पण त्या संघर्षाला दैवी अनुभव आहे. ते अनुभव मी तुम्हाला सांगेन. आणि या गोसेवेतून कसं माझं जीवन बदललं त्याची अनुभूती लाईव्ह, आणि तुमचंसुद्धा जीवन बदलू शकतं. आशीर्वाद तुम्हाला सुद्धा स्वामींचे, दत्त महाराजांचे येऊ शकतात. फक्त लक्षात घ्या, प्रत्येक वेळी त्या आशीर्वादाला पैशाशी जोडू नका हो, की तुला आशीर्वाद आले म्हणजे तू करोडपती झाला. नाही होऊ शकत एखादा माणूस करोडपती. मग दैवी अनुभव किंवा स्वामींचे आशीर्वाद म्हणजे काय ते पण तुम्हाला सांगेन.
आता गोमाता आलेले आहेत बघा. मी तुम्हाला थोडंसं त्यांचं दर्शन घडवतो. आणि ज्या व्यक्तीच्या छोटासा बाबू आहे आमचा, त्याचा आज 1 वर्ष झालं, त्याचं सुद्धा तुम्हाला मी दर्शन घडवतो. बघा आलेत सगळे आता. आब्बा आलेत सगळे. आणा आणा सगळ्यांना आणा.